नमस्कार मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2026 साठी मराठी हा विषय जो आहे त्या मराठी विषयामध्ये उपयोजित लेखनासाठी एकूण 24 मार्क आहेत. आपल्याला 24 पैकी कमीत कमी 23 आणि अर्धा म्हणजे 23.5 मार्क तुम्हाला पाडायचे आहेत आणि त्यासाठी मी तुम्हाला हेल्प करणार आहे. तर याच्यामध्ये काय टोटल पत्रलेखन आहे, सारांश लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन, कथा लेखन, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. तर याची तुम्हाला थोडीशी ग्लिम्स देतो, माहिती देतो. पत्रलेखनला और सारांश लेखन आहे, तुम्ही पत्रलेखन लिहा. त्यानंतर तुमचं इथं पुढे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी जाहिरात किंवा बातमी ह्या 2 लिहा आणि तिसऱ्यामध्ये येतं तिसऱ्यापैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. प्रसंग लेखन, आत्मलेखन आणि वैचारिक लेखनमध्ये तुम्ही आत्मलेखन लिहा, सोपं जाईल आणि बाकीचं जे वैचारिक लेखन आहे थोडं डिफिकल्ट जातं. तर या ठिकाणी आपण बघूयात पत्र कसं लिहायचं, पत्रलेखन कशी करायची, पत्राचे प्रकार कोणते कोणते असतात. तर महत्त्वाची गोष्ट काय, तर पत्रलेखन कशी करावी, तर यात महत्त्वाचा पॉईंट येतो तुमची पत्र कोणत्या प्रकारचे आहेत है ना, पत्राचे प्रकार कोणते कोणते आहेत. तर पहिला प्रकार आहे औपचारिक पत्र. तर त्यामध्ये विनंती पत्र असतं, मागणी पत्र असतं, त्याच ग्रंथालयासाठी पुस्तके मागवत असतो त्यासाठी असतं. या पत्राचं स्वरूप काय असतं, तर हे अधिकृत पत्र आहे. व्यावसायिक पत्रव्यवहार या पत्राद्वारे केला जातो. कोणत्या? औपचारिक पत्राद्वारे. उदाहरणार्थ कोणते कोणते उदाहरण सांगता येतील आपल्याला. मुख्याध्यापकासाठी आपण पत्र लिहितो, अधिकाऱ्यांना पत्र लिहितो, प्रशासकांना पत्र लिहितो. या प्रकारचे जे पत्र आहेत त्यात मागणी पत्र असतं, तक्रार पत्र असतं किंवा विनंती पत्र असतं किंवा निमंत्रण पत्र असतं. या सर्व पत्रांचा समावेश कशामध्ये होतो? औपचारिक पत्रामध्ये होतो. ठीक आहे. तर हे औपचारिक पत्रामध्ये मुख्य घटक कोणते कोणते आहेत, महत्त्वाचे घटक कोणते कोणते आहेत, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. पहिला येतो प्रेक्षकाचा पत्ता, म्हणजेच जो पत्र लिहितो त्याचा पत्ता, प्रेक्षक. त्यानंतर दिनांक टाकायची असते. प्रति म्हणजे ज्यांना पत्र आपल्याला लिहायचं आहे त्याचं टाकायचं असतं. त्यानंतर विषय व्यवस्थित मांडणी करायची असते, समोरच्याला समजला पाहिजे, पेपर चेक करायला महोदयांनी स्टार्ट करायची पाहिजे. मुख्य मजकूर काय पाहिजे, मेन जो तुमचा मेन बॉडी जी आहे, पत्राची जी मेन बॉडी आहे तर ती काय मुद्देसूद असली पाहिजे ना, अप्रोप्रिएट असली पाहिजे. त्यानंतर शेवटी आपला विश्वासू किंवा आपला आज्ञाधारक टाकून त्याच्याखाली तुमचं नाव आणि तुमचं वर्ग लिहायचं आहे. तर हे एकदम आपण फॉर्मॅट केलेलं आहे व्यवस्थित, तर तो सुद्धा बघा शेवटी आहे. त्यानंतर येतो तुमचा पुढचा प्रकार पत्राचा, तो म्हणजे अनौपचारिक पत्र. पहिलं बघितलं आपण औपचारिक, हे बघतोय आपण अनौपचारिक पत्र. औपचारिकच्या नंतर कोणतं येतं? अनौपचारिक. ठीक आहे. आता हे पत्र आपण कोणासाठी लिहित असतो? मित्रमैत्रिणींना लिहित असतो किंवा आप्तजनांना लिहित असतो, म्हणजेच रिलेटिव्हलाच लिहित असतो आपण. रिलेटिव्हला जे काही पत्र लिहितो तर त्या लेटरचा समावेश कशामध्ये होतो? अनौपचारिकमध्ये. उदाहरणार्थ सुट्टी कशी घालवायची याबद्दल किंवा काय म्हणतो जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा एखादा प्रोग्राम आहे, लग्न समारंभाला निमंत्रण देण्यासाठी, अशा पद्धतीचे तुमचे जे पत्र आहेत तर ह्या पत्रांचा समावेश कशामध्ये होतो? औपचारिक पत्रामध्ये. स्वरूप काय असतं याचं? वैयक्तिक असतं आणि कौटुंबिक पत्रव्यवहार अनौपचारिक पत्रामध्ये केला जातो, म्हणजे फॅमिली किंवा रिलेटिव्हजमध्ये. उदाहरणार्थ आई, वडील, मित्रमैत्रिणींना आपण या प्रकारचे पत्र लिहित असतो. जसं औपचारिक पत्रामध्ये मुख्य घटक आहेत तसेच अनौपचारिक पत्रामध्ये सुद्धा काही मुख्य घटक आहेत, तर ते सुद्धा लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा काय येतं मुख्य घटकामध्ये, तुमचा पत्ता आहे, दिनांक टाकायचा आहे, मित्रमैत्रिणी ज्याला पत्र लिहिता, आई लिहिताय, वडिलांना लिहिताय ते टाकायचं आहे, त्यांना सप्रेम नमस्कार किंवा आशीर्वाद त्यांचा घ्यायचा त्यांना. त्यानंतर मुख्य मजकूर जो आहे, आपल्या भावना व्यक्त करणारा मेन जी बॉडी आहे ना, ते सुद्धा इथे व्यवस्थित तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. पुढे येतं सगळ्यात शेवटी तुमचा मित्र किंवा तुझाच मित्र अशा पद्धतीने टाकायचं आणि तुमचं नाव टाकायचं. आता ॲक्च्युअलमध्ये फॉर्मॅट कसा आहे, औपचारिक पत्राचा एक बोर्ड परीक्षेला आलेला जो प्रश्न आहे तर तो प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर तो प्रश्न कसा असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर कसं लिहायचं असतं हे सुद्धा व्यवस्थित घेतलेलं आहे. तर त्या अगोदर प्रश्न लिहित असताना किंवा पत्र लिहित असताना महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत आणि कोणते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे तर ते बघा. पहिला मुद्दा आहे प्रश्न समजून घेणे. पत्र जे क्वेश्चन पेपर दिलेला आहे परीक्षेमध्ये तर तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. पत्र कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे औपचारिक आहे का अनौपचारिक आहे हे पहिले व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर त्या पत्रामध्ये तुम्हाला काय लिहायला सांगितले हे नीट एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरा पॉईंट येतो तुमचा योग्य स्वरूप. आता हे स्वरूपमध्ये कोणता घटक सांगूयात, तर दोन्ही प्रकारच्या पत्रांमध्ये स्वरूप फॉर्मॅट हे काय करायचं तुम्हाला पाठ करायचं आहे. म्हणजे स्वरूप म्हणजे काय, औपचारिक पत्राचं फॉर्मॅट काय आहे आणि अनौपचारिक पत्राचं फॉर्मॅट म्हणतोय ना स्वरूप आपण, त्याचं टेम्पलेट जे म्हणतो ते तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर भाषेचा जो वापर आहे पत्र लिहित असताना औपचारिक पत्रामध्ये भाषा प्रमाण व व्यावसायिक एकदम स्टँडर्ड लँग्वेज पाहिजे. कशात? औपचारिक. कारण तुम्ही कोणाला लिहिताय पत्र, मुख्याध्यापकांना लिहिताय, अधिकाऱ्यांना पत्र लिहिताय, त्यामुळे त्याची भाषा कशी पाहिजे, त्या पत्राची एकदम स्टँडर्ड लेवलची भाषा तुमची प्रमाण भाषा पाहिजे. त्यानंतर अनौपचारिक पत्रामध्ये बोलचाल भाषा वापरू शकता. म्हणजे तुमचं जे रिलेटिव्हचं तुम्ही जे लेटर लिहिताय त्या लेटरमध्ये तुमची डेली जी भाषा आहे, लँग्वेज जी आहे, अनौपचारिक पत्रामध्ये तुम्ही ती वापरू शकता है ना. पण औपचारिकमध्ये त्याला अलाउड नाही ती भाषा. ठीक आहे. प्रमाण भाषा तुम्हाला ती वापरावी लागणार आहे. आणि शेवटचा पॉईंट येतो तुमचा मुद्देसूद मांडणी तुम्हाला करायची आहे. मग तो पत्र औपचारिक असो की अनौपचारिक असो तुम्हाला ती मुद्देसूद मांडणी करावीच लागणार आहे. ठीक आहे. त्यात बघा मजकूर काय पाहिजे, सुसंगत आणि मुद्देसूद असावा. मराठी शब्द उपयोजित लेखनमध्ये येते म्हणून या पुस्तकामधील आपल्याला उदाहरणे अभ्यासायची. म्हणजेच आपलं जे टेक्स्ट बुक दिलेलं आहे त्या टेक्स्ट बुकमधले उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस म्हणून
सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता हा ॲक्च्युअलमध्ये प्रश्न जे आहे तो परीक्षेला आलेला आहे. या ठिकाणी बघा विभाग 5 उपयोजित लेखन जो की आहे तुम्हाला पहिला 5वा अ प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये खालील कृती पूर्ण करा किंवा खालील कृती सोडवा. तर हे किती मार्क आहे त्याला 6 मार्कासाठी तुम्हाला पत्रलेखन परीक्षेला येतं. प्रश्न बघा खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती करा. आता इथं दोन्हीपैकी एक करायचं म्हणजे एक औपचारिक आणि अनौपचारिक दोन एकमेकांना और आहेत. तर या ठिकाणी बघा हे काय तुमचं काय हे यश गुप्ते नावाचा आहे जो पत्र लिहिणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक औपचारिक लिहायचं आणि दुसरं अनौपचारिक. मी तुम्हाला म्हणलं ग्रंथपालांना लिहितोय म्हणजे हे औपचारिक झालं आणि हे कोणाला लिहितंय तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी लिहिताय अनौपचारिक झालं. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचं आहे पत्र. ठीक आहे. तुम्ही औपचारिक लिहा. मी इथं औपचारिकचं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच सारखं अनौपचारिक सुद्धा टेम्पलेट आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर डाव्या बाजूला आपल्याला काय लिहायचं आहे दिनांक लिहायचा आहे. दिनांक जे काय असेल तर ते लिहायचे तुम्हाला. त्यानंतर प्रति कोणाला लिहितो आपण पत्र माननीय ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय चिपळूण. तो क्वेश्चन व्यवस्थित बघा बोर्डाला आलेला. तर तोच प्रश्न आहे की ज्याचं उत्तर आपण या ठिकाणी घेतोय. विषय काय आहे तर विषय आहे वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारं पत्र आहे म्हणजेच हे विनंती पत्र आहे. ठीक आहे. आता त्यानंतर येतो तुमचा माननीय महोदय. हा पोर्शन खूप महत्त्वाचा प्रत्येक स्टेजला मार्क आहे त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. काय माननीय महोदयच्या नंतर कॉमा आहे बघा. आपल्या वाचनालयात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या भव्य वक्तृत्व स्पर्धेबाबतीत मला माहिती मिळाली आहे. म्हणजे तुम्ही पत्र लिहिताय त्यामुळे तुमचंच लिहावं लागेल. ही स्पर्धा अक्षरधारा सभागृह चिपळूण येथे सकाळी 10 वाजता होणार असल्याचे कळले आहे. त्यामध्ये मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी असून मला वक्तृत्व स्पर्धेची आवड आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माझी मनापासूनची इच्छा आहे. तरी कृपया माझी नोंदणी करून मला सहभागी होण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. अशा पद्धतीने तुमचा हा मुख्य मुद्दा आहे किंवा तुमचं मेन बॉडी म्हणतो आपण मेन बॉडी झाली ही लेटरची. तर हे झाला संपर्क त्यांचा ग्रंथालय अक्षरधारा विद्यालय हे त्यांचा ईमेल आहे आणि हे तुम्ही आपला विश्वासू लिहा किंवा आपला आज्ञाधारक जरी लिहिलं तरी चालतं. आज्ञाधारक जरी लिहिलं तरी चालतं आणि विश्वासू लिहिलं तरी चालते. काय तुम्ही यश गुप्ते. ठीक आहे. ह्या पद्धतीचं त्या प्रश्नाचं उत्तर होतं आणि प्रश्न होता हा. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न मी परत एकदा तुम्हाला वाचून दाखवतो आणि उत्तर तुम्ही नंतर एकदा काय करा रिवाईज करा. ठीक आहे. काय आहे अक्षरधारा वाचनालय चिपळूणचं आहे हे. तर त्यामध्ये त्यांनी दिले यांच्यातर्फे काय शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा. ठीक आहे. स्पर्धा कधी आहे दिनांक 27 फेब्रुवारी वेळ 10 वाजता. स्थळ आहे अक्षरधारा सभागृह चिपळूण. स्पर्धेचं पारितोषिक किती आहे 4 वाजता वितरण होणार आहे आणि संपर्क आहे ग्रंथालय अक्षरधारा वाचनालय त्यांचा ईमेल आहे. तर तुम्ही कोण आहे असं गृहीत धरायला सांगितले त्यांनी. मुलगा असाल तर तुम्हाला यश गुप्ते लिहायचं आहे. मुलगी असेल तर इरा गुप्ते लिहायचं आहे. ठीक आहे. वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा म्हणजेच औपचारिक पत्र आहे जे की आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलेलं आहे. आणि दुसरं जे आहे त्याला और तर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता हे झालं तुमचं अनौपचारिक पत्र. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही पत्राचं काय माहिती पाहिजे फॉर्मॅट तुम्हाला माहिती पाहिजे. हा जर फॉर्मॅट तुम्हाला माहिती असेल तर कुठल्याही प्रकारचं पत्र येऊ तुम्ही त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पाडता एवढी गॅरंटी. चांगला अभ्यास करा. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.